नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. हे बघा, 3 दिवसापासून पाऊस सुरू आहे. शेतात कसे पाणी जमलेले आहे. जिकडे तिकडे अगदी पुरासारखे पाणी आलेले आहे. आणि पावसामुळे वातावरणही अगदी थंडगार असे झालेले आहे. या थंडगार वातावरणात आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे पांढऱ्या उडदाच्या डाळीचा गरमागरम असा रस्सा, म्हणजेच रस्सा भाजी. त्यासाठी मी घेतलेली आहे अर्धी वाटी पांढरी उडदाची डाळ आणि थोडे शेंगदाणे पण मी त्यात टाकणार आहे. हे सर्व मी 10 ते 15 मिनिटे चांगले भिजवून ठेवणार आहे. बाजूला मी कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. त्यामध्ये मी हे डाळ आणि शेंगदाणे आता परत स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवणार आहे. 2 शिट्या झाल्यावर कुकर मी बंद करून घेणार आहे. आता मी भाजीसाठी लागणारे वाटण तयार करून घेणार आहे. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, थोडे आले, 4-5 हिरव्या मिरच्या, आता मी यामध्ये थोडे खोबरे, त्याचप्रमाणे कोथिंबीरच्या काड्या टाकून घेणार आहे. आणि हे वाटण मी आता मिक्सरमधून तयार करून घेणार आहे. हे बघा, आता आपले वाटण तयार झालेले आहे. आता मी हा कुकर उघडून घेते आणि डाळ कशी शिजली ते तुम्हाला दाखवते. हे बघा, डाळ या पद्धतीने शिजलेली आहे आणि शेंगदाणेसुद्धा चांगले मऊ झालेले आहे. हे मी चांगले चमच्याने चांगले घोटून घेणार आहे. आणि बाजूलाच आता फोडणीसाठी कढई तापण्यास ठेवलेली आहे. या कढईमध्ये मी आता तेल टाकून घेतलेले आहे. हे तेल तापल्यावर मी यात मोहरीची फोडणी करून घेणार आहे. ही बघा, आता मोहरी तडतडली आहे. आता यात मी थोडे जिरे टाकणार आहे. जिरे व मोहरी तडतडल्यावर थोडा हिंगसुद्धा मी टाकून घेतलेला आहे. आणि यानंतर मी तयार केलेले मिक्सरमधील भाजीसाठी लागणारे वाटण यामध्ये टाकून घेणार आहे. हे बघा, यात मी सर्व वाटण टाकलेले आहे आणि हे चांगले मी परतवून घेणार आहे. हे बघा, आपले वाटण आता चांगले परतवून झालेले आहे. यामध्ये मी आता थोडी हळद टाकून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे काळा मसाला, धने पावडर हे सर्व टाकून परत एकदा चांगले परतवून घेणार आहे. हे बघा, वाटणाला चांगले तेलसुद्धा छान सुटलेले आहे. हे बघा, वाटण आणि सर्व मसाला चांगले परतवून झाल्यावर यात मी घोटलेली उडदाची डाळ टाकून घेतलेली आहे. हे बघा, सर्व डाळ टाकून घेतलेली आहे. आणि आता चवीनुसार मीठही मी त्यात टाकणार आहे. आणि 10 ते 15 मिनटे हे चांगले उकळून घेणार आहे. ही भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर आणि बाजरीच्या भाकरीबरोबर छान लागते. हिवाळ्यात, पावसाळ्यात ही गरमागरम भाजी खाण्यासाठी जेवणात खूपच छान लागते. बऱ्याच वेळा आपण उडदाची काळ्या सालीची डाळ करत असतो. आज मी ही पांढरी डाळ करून पाहिलेली आहे.
आता मी 5 ते 10 मिनिटे भाजी चांगली उकळून देणार आहे. तुम्हीसुद्धा ही भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.